कलशपूर गाव हे खूप हिरवळ होतं। तिथे राहणारी लोक निसर्गाने दिलेल्या उपहाराची महत्त्व द्यायचे। गावामध्ये एक वडाचं झाड होतं। तिकडची लोक देवासारखं त्याला पूजायचे। शांती काकी, जो की गावातली प्रधान होती, ती आणि कमला वडाच्या झाडाची पूजा करत होती। या वडाच्या झाडाने आजपर्यंत आपल्या गावाला खूप काही दिलं आहे, गावाची रक्षा केली आहे आणि याला सांभाळलं आहे। बरोबर बोललात काकी, आपल्यासाठी हे फक्त एक झाड नाही, आपलं जीवन आहे। जेव्हा मी एक लहान मुलगी होती तेव्हापासून एक गोष्ट ऐकत आली आहे। या झाडाखाली साधूने सूर्यदेवाची तपस्या केली होती। त्यावेळेला इथे जंगल असायचं। जंगलमध्ये वडाच्या झाडाखाली सूर्यदेवाची तपस्या करत असलेल्या साधूची जेव्हा तपस्या पूर्ण होते तर तेव्हा त्यांनी आपले डोळे उघडले। हे सूर्यदेवता, तुमची साधना करून मी तुम्हाला प्रसन्न केलं आहे। आता मी तुमच्याकडून प्राप्त झालेल्या शक्तींचा उपयोग मानव कल्याणासाठी करेन। या वडाच्या झाडाने मला ऊन आणि पावसामुळे वाचवलं आहे। मी ह्या वडाच्या झाडाला आशीर्वाद देतो की लोक याचा सन्मान करतील आणि याची पूजा करतील, आणि ज्याने पण याला कापायचा विचार केला तर या जागेपासून ऊन गायब होऊन जाईल आणि या जागेचा सूर्य बर्फाचा होईल। बस हाच आशीर्वाद देऊन साधू इकडून निघून जातो। नंतर जेव्हा इथे गाव वसलं आणि लोक आलीत तर त्या झाडाला पूजायला लागली। बोलतात आपल्या गावामध्ये जेही मंगल कार्य होतात ह्याच कारणामुळे होतं। वडाचं हे झाड सुरसवासीच्या लोकांसाठी वरदानपेक्षा कमी नव्हतं। यामुळे गावामध्ये याला खूप मान्यता होती। पण एक दिवस शांती काकी रस्त्याने जात होती तर ते बघतात, अरे हे लोक काय करत आहेत। वडाच्या झाडाच्या आजूबाजूला एक झाड तोडणारा झाड कापत होता। प्रशासन अधिकारी कुमार तिथे उभा होता। झाड कापत आहे, हे बघा, तुमच्या गावाचा विकास होत आहे। तुमच्या गावामध्ये आता जो रस्ता बनत आहे तो सरळ हायवे सोबत जोडला जात आहे। आता तुम्हाला शहरात जाण्यासाठी काहीच त्रास नाही होणार। अरे ही अनुमती तुम्हाला कोणी दिली? मी या गावाची प्रधान आहे। आमच्या पंचायतमध्ये अशा ऑर्डरचा कोणताच लेटर आलेलं नाही आहे। आम्ही तर पाठवलं होतं, आता तुमच्याकडे नाही आलं तर आम्हाला काय करायचं? जर तुम्ही बघून न बघितलं असेल तर आम्हाला काय माहिती? जाऊन आपलं काम करा आणि आम्हाला आमचं काम करू द्या। हे काय बोलता आहेत तुम्ही? हे झाड आमच्या गावाचं जीवन आहे, हे आमचं देव आहे। आम्ही ह्याची पूजा करतो। तुम्ही हे ठीक नाही करत आहात। मी आत्ताच गावातल्या लोकांना बोलवते। गावातली लोक जेव्हा त्या वडाच्या झाडाजवळ एकत्र येतात तर कुमारचा विरोध करतात। बघा साहेब, आम्ही तुम्हाला या झाडाला कापू नाही देणार, काही होऊन देत। हा नाही कापायला देणार, काही करून घ्या। पण तेव्हाच प्रधान पदाच्या लालची देवेंद्र बोलून पडतो, जो की शांती काकीचा विरोधी होता। अरे तुम्ही लोक थांबा, झाड कापायची सरकारी ऑर्डर आली आहे आणि त्याच्यासोबत छेडखानी करणं बरोबर नाहीये। समजव आपल्या लोकांना, आजपर्यंत माझ्या कामामध्ये कोणी काटा टाकला नाहीये आणि हिम्मत नाही केली आहे। सर, तेच तर समजवत आहे, हे लोक समजतच नाहीयेत। देवेंद्र दादा, कमीत कमी तुम्ही तरी असं नका बोलू। हे आपल्या वडाच्या झाडाला कापायची गोष्ट करतायत, आपण असं नाही होऊ देऊ शकत। झाड तोडणाऱ्याने झाडाच्या काही फांद्या कापल्या होत्या। हे बघा, तुम्ही लोक हे खूप चुकीचं करत आहात। सरकारी कारवाईमध्ये अडथळा आणणं कायदेशीर गुन्हा आहे। तुम्ही लोक इथून निघा लवकर, नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल। तुम्हाला जे करायचं आहे ते करा, आम्ही या झाडाला कापायला नाही देणार आणि जो कोणी या झाडाला कापेल आम्ही त्याला कापून टाकू। शांती काकीची ही गोष्ट ऐकून कुमार घाबरून जातो। हे बघा, आता तर मी जात आहे, पण काही दिवसात परत वापस कोर्टाची ऑर्डर आणि पोलिसांसोबत येत आहे। त्या दिवशी बघतो की तुम्ही कसं या झाडाला वाचवतात ते। झाडाच्या तुटलेल्या फांदीला बघून शांती काकी बोलते, या लोकांनी आपल्या झाडाचे फांदी कापून टाकलेत। काकी, आता काय करणार? ते लोक तर आपल्या गोष्ट ऐकायला तयारच नाही आहेत। काही दिवसानंतर ते परत पोलिसांबरोबर येतील, तेव्हा काय करणार? आपण काही करून त्यांच्या समोर उभे राहूया। मला काळजी होती आहे या गावावर येणाऱ्या समस्याला घेऊन। जर त्या साधूचा आशीर्वाद खरं झाला तर
हे देवा, माझ्या गावाला वाचव. दुसऱ्या दिवशी जेव्हा गावातली लोक बाहेर येतात, आज थंडी काहीतरी जास्त आहे. हे देवा, असं वाटतंय सूर्याला कोणीतरी बर्फाची परत चढवली आहे. असं झालं की सूरजपूर गावातला सूर्य बर्फाचा बनून जातो. कमला समोर जाते तर एक शेताजवळ विमला रडत होती. अरे काय झालं ताई? अरे काय सांगू, हे बघ, माझ्या शेतातले धान्य कसे बर्बाद झाले आहेत. मी आता काय करणार? पण हे कसं झालं? कसं झालं काय? या बर्फाच्या गोळ्यामुळे झालं आहे. कमला आणि विमला शांती काकीच्या घरी जातात. काकी, काय झालं? अरे, या थंडीमुळे माझा प्रिय बैल मेला. झाड कापल्यामुळे गावामध्ये बर्फीला सूर्य आला आहे. याचमुळे आपल्याला ही कष्ट आली आहेत. काकी, माझ्या शेतातली धान्य सुद्धाही नष्ट झाली आहेत. त्या लोकांनी झाडाची फांदी कापली तर हे हाल झाले आहेत. बर्फीला सूर्य आला आहे. विचार करा, जर ते अधिकारी आपल्या लोकांबरोबर येऊन झाड कापतील तर काय होईल? हे सूर्य तर आपल्या पूर्ण गावातल्या लोकांना मारून टाकेल. आपल्याला काही करावं लागेल. तो अधिकारी आपल्याला कायद्याचा जोर दाखवतो आहे. आपल्यालाही कायद्यानेच ही लढाई लढावी लागेल. कमला, विमला, एक काम करा. शांती काकीच्या बोलण्याने त्यांच्या घरी गावातली लोक एकत्र येतात. बघा भावंड आणि बहिणींनो, इथे आलेले प्रशासन अधिकारी आपलं वडाचं झाड कापायला बघतायत. त्या दिवशी जे त्यांनी फांदे कापले, त्यामुळे जे आपल्या गावामध्ये बर्फाचा सूर्य आला आहे, त्याचमुळे आपले कष्ट वाढले आहेत. शेतकऱ्यांचे धान्य खराब झाले आहेत. गावातली शेळी, गाय, बैल सगळे मरत आहेत आणि लोक बिमार होत आहेत. विचार करा, जर झाड पूर्णच कापलं गेलं तर काय होईल? तर सगळंच नष्ट होऊन जाईल. आता आपल्याला एकच काम करावं लागेल. वडाच्या झाडाला जर कोणी वाचवू शकतो तर ती गावाची एकताच आहे. आपण सर्व प्रशासनाला आपल्या या पवित्र झाडाला नाही कापण्याची विनंती करूया. यासाठी आपल्याला एक अर्ज करावी लागेल, ज्यावरती मला तुमच्या सर्वांची सही लागेल. तेवढ्यातच विरोधी पक्षाचा देवेंद्र बोलतो. शांती काकी, गावातल्या लोकांना मूर्ख नका बनवू. काय आपण लोकांना अर्ज दिला तर प्रशासन ऐकणार आहे का? देवेंद्रजी, तुम्ही तर शांतच राहा. गावातली लोक जर बोलतील झाडाला न कापताही जर रस्ता बनू शकतो, तर काय प्रशासन मानणार नाही? नक्कीच मानेल. हो, नक्कीच मानेल. शांती काकी जे बोलते आहे आपण तसंच करूया. गावातली लोक तर तयार झाली, पण देवेंद्र कुमारच्या ऑफिसच्या केबिनमध्ये जातो. हे बघा सर, ते लोक प्रशासनाकडे अर्ज टाकला तर झाड कापलंच नाही जाणार. अरे, त्यांचा तो अर्ज घाल चुलीमध्ये नेऊ. त्यांनी माझ्या कामाला थांबवून माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवलीये. मी त्यांना नाही सोडणार. उद्याच मी पोलीस आणि आपल्या लोकांसोबत तिथे जाणार आहे. आणि जर कोणी मध्ये आलं तर त्याला पोलीस बघून घेतील. हो सरकार, तुम्ही या आणि गावातल्या लोकांना अद्दल घडवा. दुसऱ्या दिवशी जेव्हा कुमार आपल्या लोकांसोबत झाड कापायला जातात, नाही, मी तुम्हाला हे झाड नाही कापू देणार. हे बघा, माझ्याकडे ऑर्डर आहेत की हे झाड आपण कापू शकतो. आणि जर तुम्ही मध्ये आलात तर तुम्हाला आम्हाला कायदेशीर अटक करावी लागेल. पण आम्ही अर्ज केला आहे की तुम्ही हे झाड न कापता रस्ता बनवा. हे बघा, हे आम्हाला नाही माहिती. आम्हाला आपलं काम करू द्या. शांती देवी, तुम्ही का शेवटी गावाचा विकास नाही होऊ देते? अरे, गावाचा विकास करण्यासाठीच तर मी प्रधान झाली आहे. जर या झाडाला कापणार तर आमचं गाव नष्ट होऊन जाईल. तुम्हाला हा बर्फाचा सूर्य दिसत नाही आहे? तुम्ही जे हे आम्हाला नुकसान दिलं आहेत त्याचमुळे झालं आहे. झाड न कापताही जवळून त्याचा रस्ता बनवू शकतो. ही सगळी मूर्ख गप्पा मला नाही ऐकायच्यात. चला दादा, झाड कापा. गावातली लोक झाडाच्या आजूबाजूला उभे राहतात. तर तेवढ्यातच इन्स्पेक्टर बोलतो. मला असं वाटतं तुम्ही लोक ऐशी ऐकणारच नाही. तुम्हाला तर अद्दल घडवावीच लागेल. मी सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की प्रशासनाला आपलं काम करू द्या, नाही तर चांगलं नाही होणार. देवेंद्र, तू राजनीतीच्या चक्करमध्ये गावाचं नुकसान करणाऱ्या लोकांचा साथ नको देऊस, नाहीतर चांगलं नाही होणार. हे ताई, तुम्ही शांत राहा.
आम्हाला आमचं काम करू द्या. नाही, मी असं नाही होऊ देणार. तेवढ्यातच एक आवाजाने सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. हे कुमारजीचे वरिष्ठ अधिकारी होते. थांबा जरा. सर, तुम्ही हे सगळं काय कुमार? त्यांचा अर्ज दिल्यानंतर प्रशासनाने त्यांचा अर्ज मानलाय, तरी सुद्धा तू त्यांच्या अर्जाला नकार दिलास. तुला माहिती आहे ना असं करणं चुकीचं आहे. जर झाडाला कापल्याशिवाय रस्ता बनू शकतो तर लोकांच्या भावनांना ठेच का पोचवायची? मी तुला आत्ताच ही ऑर्डर देत आहे की या झाडाला नाही कापायचंय आणि रस्ता तू झाडाला न कापल्याशिवायच बनवणार. समजलं तुला? हो सर. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही पण समजून घ्या. गावातल्या लोकांना परेशानी नाही झाली पाहिजे. ठीक आहे सर. खूप खूप धन्यवाद. तुमच्या येण्यामुळे आम्हाला देवता समान असणारं हे वडाचं झाड वाचलंय. आता हे बर्फाचा सूरज सुद्धा सामान्य होऊन जाईल, नाहीतर गावामध्ये आलेला हा बर्फाचा सूर्य आमचं जीवन नष्ट करून दिलं असतं. शांती देवी, तुम्ही निश्चिंत राहा. या झाडाला काही नाही होणार. तुमच्या गावाचा सूर्य परत एकदा सामान्य होऊन जाईल. जेव्हा गावामधून प्रशासन अधिकारी निघून जातात, स्वतःहूनच बर्फाचा सूर्य सामान्य होऊन जातो. वाह, झाड कापायची गोष्ट संपली तर सर्व सामान्य झालंय. देवेंद्र सारखे लोक तर येत जात राहतील, पण आपल्याला एकत्र होऊन राहायचं आहे आणि आपल्या गावाला सुरक्षित ठेवायचं आहे. या सर्वजण आपण आपल्या वडाच्या झाडाची पूजा करूयात.